नमस्कार, मी नमन भानारकर स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये। सेवक मित्रांनो, एक चांगला व्यक्तित्व बनवण्यासाठी, चांगला जीवन बनवण्यासाठी चर्चा बैठकीला जाणे महत्त्वाचे आहे। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा बैठकीच्या महत्त्वावर चर्चा करू। चर्चा बैठक ही या मानव धर्माची शाळा आहे आणि या चर्चा बैठकीला या मार्गात असाधारण असे महत्त्व आहे। या मार्गाचा सर्वात महत्त्वाचा भाग, अभिन्न हिस्सा म्हणजे चर्चा बैठक। कारण चर्चा बैठकीमुळेच हा मानव धर्म काय आहे, तत्वशब्द नियम काय आहेत, तो परमेश्वर कसा कार्य करते, त्याचे गुण काय आहेत, हे सेवकांच्या अनुभवातून आपल्याला समजते। आपण सुरुवातीपासून सुरुवात करू की चर्चा बैठकीची सुरुवात कधीपासून झाली। चर्चा बैठकीची सुरुवात झाली तेव्हा या मानव धर्मात फक्त 4 तत्वच होते, 3 शब्द आणि 5 नियम नव्हते। बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती। पहिले त्यांच्या परिवाराचे आणि नंतर जसजसे सेवक वाढत गेले तेही त्या बैठकीला येत होते आणि त्याच बैठकीतून बाबांनी पहिले 3 शब्द दिले आणि नंतर 5 नियम दिले। बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर 1966 पासून चर्चा बैठक सुरू झाली असे सांगितले जाते। कारण मानव धर्म परिचय पुस्तकातील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ या प्रकरणात असे लिहिले आहे की संघटना सुदृढ व्हावी या उद्देशाने बाबांनी फंड अनुदान सुरू करून दर महिन्याला सेवकांकडे आणि प्रत्येक शनिवारी बाबांकडे भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू केली आणि त्या ठिकाणी 1966 या वर्षाचा उल्लेख आहे। म्हणून 1966 पासून चर्चा बैठकीची सुरुवात झाली असे सांगितले जाते। 1966 पासून सेवकांकडे चर्चा बैठकीची सुरुवात झाली असावी, पण बाबांच्या निवासस्थानी 1966च्या आधीपासून प्रत्येक शनिवारी निराकार चर्चा बैठक होत होती। चर्चा बैठकीने चांगला व्यक्तित्व, चांगला जीवन बनतो। आज जे कोणी सेवक चांगले बोलू शकतात, चांगले मार्गदर्शन करू शकतात, मार्गदर्शक झालेत किंवा मंडळाच्या पदावर गेलेत, त्या सर्वांना घडवणारी ही चर्चा बैठक आहे। आणि चर्चा बैठकीमुळेच सेवकांचे आत्मबल वाढते आणि ते सेवकांसमोर आपले अनुभव सांगू शकतात। तुम्ही तुमच्या गावात परिसरात पाहत असालच की दारू पिऊन नालीत झोपणारा व्यक्ती, ज्याची कोणी इज्जत करत नव्हते, कधी सुधरू शकणार नाही असे म्हणत होते, तोच व्यक्ती आज माईकवर आपले अनुभव सांगते, चांगले मार्गदर्शन करते आणि गावात त्याला मान सन्मान दिले जाते। हे कोणामुळे? हे सर्व महान त्यागी बाबा जुमदेवजीमुळे, या मार्गामुळे आणि चर्चा बैठकीमुळे झाले। आज बाबांनी आमचे जीवन बदलून दिले, आम्हाला जीवनदान देऊन मान सन्मान मिळवून दिला। या समाजात आम्ही स्वतःला तुच्छ समजत होतो, पण बाबांनी आम्हाला त्या परमेश्वराची ओळख करून दिली आणि त्या परमेश्वराशी संबंधित बनवून जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती बनवला। माईकवर फक्त नेते अधिकारीच लोक बोलू शकतात, माईकवर बोलण्याचा त्यांचाच अधिकार आहे असे वाटत होते, पण या मार्गातील साधारण सेवकसुद्धा माईकवर हजारो सेवकांसमोर बोलू शकते। हा अधिकार बाबांनी मिळवून दिला। म्हणून या अधिकाराचा वापर प्रत्येक सेवकांनी केले पाहिजे। या अधिकाराचा वापर तोच सेवक करू शकतो जो चर्चा बैठकीत जातो, नववे हवन कार्य, सेवक संमेलनाच्या बैठकीत जाऊन काहीतरी शिकून, अभ्यास करून, विचार करून, स्वतःही जागून इतरांना जागवतो। नाहीतर तुम्ही पाहत असालच की बरेच सेवक नावापुरता मार्गात आले आहेत, कोणत्या भगवत कार्यात जात नाही, चर्चा बैठकीत जात नाही, भवनात होणाऱ्या कार्यक्रमाशी काही लेनदेन नाही, अशा सेवकांची गृहस्थी खालीच आहे। म्हणून चर्चा बैठकीला जाण्याची गरज आहे। कारण बाबांचे शब्द आहेत कि जिसकी दृष्टि भगवान के प्रति होती है, भगवान की दृष्टि उसके प्रति होती है। म्हणजे आपण त्या भगवंताचे कार्य केले तर भगवंत आपले कार्य करते। म्हणजे आपण चर्चा बैठकीला, हवन कार्याला, सेवक संमेलनाला गेलो, तिथून चांगल्या गोष्टी आणून त्याचे आचरण केले, म्हणजेच भगवंताला प्रिय असणारे कार्य केले, तत्वशब्द नियमाचे पालन केले, तर आपल्याला महसूस होईल की भगवंत माझ्यासोबत आहे, भगवंत माझे ऐकते, भगवंत माझे कार्य करते, असे अनुभव आपल्याला येईल। म्हणून चर्चा बैठकीला जाणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या लहान मुलांना नेणे फार महत्त्वाचे आहे। कारण त्यांना हा मानवधर्म समजला पाहिजेत, तत्वशब्द नियम समजले पाहिजेत, त्यांना त्या परमेश्वराचे गुण दिसले पाहिजेत, म्हणजेच त्यांना अनुभव आले पाहिजेत। तुम्ही तुमच्या मुलांना अनुभव विचारा, कारण जोपर्यंत त्यांना अनुभव येणार नाही, त्यांचा विश्वास त्या परमेश्वरावर बसणार नाही। अनुभव कसे घ्यायचे हे त्यांना शिकवा। कारण आज माती नरम आहे, तुम्ही जसे घडवाल तसे घडतील, पण एकदा का तो पक्का झाला मग तो मोडून तुटून जाईल, पण वाकणार नाही। म्हणून मुलांचे विचार चांगले बनवण्यासाठी चर्चा बैठकीला नेणे फार गरजेचे आहे। कारण त्यांच्याच हातात या मार्गाची धुरा आहे। जग फार वेगाने बदलत आहे, लपड्याचे प्रमाण खूप वाढत आहे, चुकीच्या गोष्टी त्यांच्या डोक्यात भरत आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचे विचार बनत आहेत आणि जसे त्यांचे विचार बनतील तसे ते कर्म करतील। म्हणून चांगले विचार बनवण्यासाठी चर्चा बैठक आहे। बाबा म्हणत होते माझ्या निवासस्थानी नाही आले तरी चालेल, पण चर्चा बैठकीत जावा, कारण तिथे माझा भगवंत उपस्थित राहते। आणि हे ज्यांना समजते की चर्चा बैठकीमध्ये भगवंत आणि बाबा उपस्थित राहतात, तो सेवक घरी राहूच शकत नाही। म्हणून चर्चा बैठकीचे महत्त्व समजून चर्चा बैठकीत जात चला
आणि लहान मुलांना हा व्हिडिओ दाखवा. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.